भारतीय संविधान हमारे देश का सर्वोच्च ग्रंथ है जो सरकार को शासन चलाने की शक्ति देता है। हमारा संविधान हर भारतीय की पहचान है जो सभी नागरिकों को समानता की गारंटी देता है। हर नागरिक को समान अवसर मिले, इसके लिए जनप्रतिनिधियों के बीच आपसी संवाद बेहद जरूरी है। संवाद से राष्ट्र निर्माण के मूल मंत्र के साथ राष्ट्रीय विधायक सम्मेलन यानी नॅशनल लेजिस्लेटर्स कॉन्फरन्स भारत की स्थापना हुई। श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा केवळ पुण्यातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत। याच लाडक्या गणपती बाप्पांची केवळ मूर्तीच नाही तर हुबेहूब मंदिरच आता थायलंडमधील फुकेत येथे उभारण्यात आले आहे आणि या मंदिरात दगडूशेठ गणपती बाप्पांची विधिवत स्थापना आणि पूजन देखील करण्यात येणार आहे। त्या निमित्ताने फुकेतमध्ये स्थापन होत असलेल्या दगडूशेठ बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक नुकतीच लाल महाल ते दगडूशेठ गणपती मंदिर अशी काढण्यात आली। पुण्यात झालेल्या विधिवत पूजन कार्यक्रमाला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, राजाभाऊ चव्हाण, राजू शेठ सांकला, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मंगेश सूर्यवंशी, सचिन आखाडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मूर्तीचे विधिवत पूजन करण्याकरता फुकेत रिअल इस्टेट कंपनी लिमिटेडच्या चेअरमन उद्योजिका पापा सॉन मिपा आणि त्यांचे सहकारी कार्यक्रमाला उपस्थित होते। उद्योजिका पापा सॉन मिपा यांच्या पुढाकाराने आणि स्वखर्चाने हे मंदिर उभे राहत आहे। एनएलसी भारत का जन्म भारतीय लोकतंत्र की एक ऐतिहासिक उपलब्धि है। मुंबई में एनएलसी भारत के प्रथम सम्मेलन का आयोजन 2023 में 15 से 17 जून के बीच हुआ। इस सम्मेलन में अनेक राज्यों के मुख्यमंत्री, लोकसभा विधानसभा के स्पीकर महोदय और एमएलए एमएलसीज ने भाग लिया। पूरे प्लेटफॉर्म से मेरी इच्छा है कि तमिलनाडु का एक कोई एमएलए और महाराष्ट्र का एमएलए, उनकी भी दोस्ती कैसे बन जाए। राजनीति के इस महाकुंभ के दौरान पूरी दुनिया भारतीय लोकतंत्र के सबसे बड़े गैर राजनीतिक मंच एनएलसी भारत के गठन की साक्षी बनी। देश के 4,500 विधायक कैसे बने जनता की आवाज, राज्यों के बीच संवाद को कैसे बेहतर बनाया जाए, जनप्रतिनिधियों के बीच आपसी सहयोग कैसे बढ़ाया जाए। दुनिया के सबसे विशाल लोकतंत्र भारत के सामने यह कुछ ऐसे सवाल थे जिसका जवाब जन कल्याण के लिए बेहद जरूरी था। आजादी के 75 साल बाद भी राज्यों के बीच आपसी संवाद का ऐसा कोई मंच नहीं था जहां सभी राज्यों के विधायक दलीय राजनीति से ऊपर उठकर सुशासन पर बात कर सके। मिस पापासॉन मिपा म्हणाल्या, दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाने आम्हाला देखील शक्ती मिळते। फुकेतमध्ये मंदिर उभारणे हे अशक्यप्राय वाटत होते, मात्र दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि भारतीयांच्या सहकार्यामुळे हे आज शक्य होत आहे। याचा आम्हाला विशेष आनंद होत आहे। आमचे प्रधानमंत्री देखील फुकेतमध्ये सुरू असलेले मंदिराचे कार्य पाहत आहेत असेही त्यांनी सांगितले। Big energy day for us. I think this is the first time, will be only first time in our lives, and even our staff, our partner in Phuket, even Phuket people or Thailand people. Today, I have no word how I feel, but this is like a very deeper in heart and in our brain. And one more really important, I would like to say really much thank you to Trust. Here, everyone in the temple in Trust who is recommend, who is support, only the best thing for us. And today what I get, what my staff get, what my company get, my partner, and I think even Thai people in Thailand, what we get is the best power for us. And then I really would like to say thank you with Indian people who become to us today. This is like I never think I will see something like this. I just want to say, is it like impossible I will get it in my life? Then I would like to say one more time, really much thank you for everyone here, and I will never forget what is today. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, थायलंडमध्ये बाप्पांच्या मंदिर आणि मूर्तीच्या स्थापनेने भारतीय संस्कृती आणि परंपरेचा गौरव या निमित्ताने होत आहे। तेथे तब्बल 50 फूट उंचीचे मंदिर उभारण्यात आले आहे। हे गणपती मंदिर लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय या नावाने रवाई बीच फुकेत येथे आहे। यामुळे दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन आता थायलंडसह आजूबाजूच्या गणेश भक्तांना देखील घेता येणार आहे असेही ते म्हणाले। जय गणेश।
आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची प्रतिकृती ही थायलंड येथील फुकेत या शहरामध्ये आज इथं पूजा केली आणि फुकेत येथे दगडूशेठ हलवाई बाप्पांचं मंदिर या थायलंडच्या ज्या भाविक आहेत, फुकेत 9 हा त्यांची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यांच्या वतीने त्या ठिकाणी दगडूशेठ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती ही तयार करण्यात आलेली आहे. आणि ही बाप्पांची मूर्ती ही पुण्यामध्ये घडलेली आहे. ह्याला जवळजवळ 12 महिने आणि 20 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. आणि या मंदिरामध्ये आपल्या बाप्पांच्या जसं गणेश परिवार आहे तसं देवी सिद्धिमाता, देवी बुद्धिमाता, श्री लक्ष, श्री लाभ आणि पंचधातूची बाप्पांची मूर्ती, या मूर्तीची कायमस्वरूपी प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होणार आहे. आणि जी मोठी मूर्ती आहे, जी आपल्या दगडूशेठ बाप्पांची हुबेहूब प्रतिकृती आहे, ती मूर्ती मुख्य गाभाऱ्यामध्ये विराजमान होणार आहे. अतिशय दुर्मिळ असा हा योगायोग आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे, आता विश्वात्मके देवे. खऱ्या अर्थाने आपला गणपती बाप्पा हा जगभरातील भक्तांचा हा आराध्य दैवत आहे. हे थायलंड येथून हे भाविक प्रतिवर्षी दगडूशेठ बाप्पांच्या दर्शनाला येत असतात, अष्टविनायकाला येत असतात. गणपती उत्सवामध्येच नव्हे तर गणेश जन्माला आणि वर्षभर हे आपल्या लाडक्या दगडूशेठ बाप्पांचं या ठिकाणी दर्शन घेत असतात. आणि आज थायलंड येथील फुकेतमध्ये दगडूशेठ बाप्पांचं मंदिर जवळजवळ बनून तयार झालेलं आहे. आणि साधारणतः डिसेंबरमध्ये या मंदिराचं लोकार्पण त्या ठिकाणी होणार आहे. मुंबई में प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन की कामयाबी इस बात का संकेत है कि आने वाले समय में एनएलसी भारत साझेदारी और संवाद से राष्ट्र निर्माण का एक नया इतिहास लिखेगा. To have this conference of legislators of India, bring them on one platform, discuss issues of larger concern of the people of the states and the country. एनएलसी भारत की गौरवशाली शुरुआत के बाद आज हर भारतीय गर्व से कह सकता है कि अगर संविधान भारतीय लोकतंत्र की आत्मा है तो संवाद उसकी धड़कन और एनएलसी भारत उस धड़कन की सबसे बुलंद आवाज है. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.